झालेलं नाहीये। याचं कारण म्हणजे वारंवार त्यांच्याकडून एकला चलोरेचा नारा दिला जातो आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं वक्तव्य केलंय आणि भूमिका मांडलेली आहे। इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरती अवलंबून नाहीये असं देखील सपकाळ म्हणाले। तर मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवरती याची चर्चा होईल असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलं। येत्या 12 नोव्हेंबरला आघाडीच्या संदर्भात सर्व निर्णय स्पष्ट होतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीमध्ये आता मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे। या संदर्भात 12 तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत। त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील। शेतकरी नेते बच्चू कडू यांनी विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करून टाकलं।